तर तुमचं ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर अँड इट्स ऍप्लिकेशन टोटल थिअरी आणि ओरल दोन्ही असणार आहे. 150 मार्क्स साठी हा सब्जेक्ट असेल. आउट ऑफ दॅट 100 मार्क्स फॉर 100 मार्क्स थिअरी असतील, 50 मार्क्स साठी प्रॅक्टिकल म्हणजे ओरल एक्झाम असणार आहे. 100 मार्क्स कसे डिवाइड केले? 30 मार्क्स फॉर इन सेम पेपर, 70 मार्क्स फॉर एंड सेम पेपर. Then this oral means you have to perform the practical. Based on that practical, oral will be there having 50 marks. Then this subject has the credit 5. 4 credit is for theory and 1 credit for the oral, or we can say that for the practical. Total credit for this subject will be 5. Then there will be 6 units in this subject. Unit number 1 is the peak architecture. Unit number 1 is the peak architecture. तुम्ही सेकंड इयरला असताना फंडामेंटल्स ऑफ मायक्रोकंट्रोलर शिकलेला आहात. फंडामेंटल ऑफ मायक्रोकंट्रोलर इज द बेस फॉर दिस सब्जेक्ट. त्या सब्जेक्टचे ऍडव्हान्स व्हर्जन इथं आहे. त्या सब्जेक्टचं नाव बघा तुमचं FMA मीन्स फंडामेंटल मायक्रोकंट्रोलर अँड इट्स ऍप्लिकेशन. इथे आहे ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर अँड इट्स ऍप्लिकेशन. ऍडव्हान्स मध्ये काय आहे? तुम्ही FMA मध्ये म्हणजे फंडामेंटल मध्ये शिकला होता 8051 आर्किटेक्चर, राईट? हे तुमचं बेसिक होतं. FMA 8051 आर्किटेक्चर होतं. टोटल तुमचं फंडामेंटल ऑफ मायक्रोकंट्रोलर हे 8051 वर डिपेंड. मग 8051 ची रिलेटेड असणारी त्याच्यामध्ये असणारी तुमची असेंब्ली लँग्वेज, सी लँग्वेज याच्यावरती डिपेंड तुम्ही प्रोग्राम लिहिलेले आहे. आता आहे तुमचं पीक आर्किटेक्चर, बरोबर? तुमचं ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर मध्ये तुम्हाला शिकायचं आहे पीक. मग पीकचा लॉंग फॉर्म काय होतो? तर पीक आहे पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ओके, पीक आहे तुमचं पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर हा टोटली पीक वरती डिपेंड आहे. पीक आर्किटेक्चर हा त्याचा बेस आहे. जसं तुमचं FMA मध्ये 8051 बेस होता, ह्याच्या आर्किटेक्चर वरती तुमचे सगळे युनिट डिपेंड होते, तसं तुमचं ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर मध्ये पीक आर्किटेक्चर बेस असणार आहे. त्याच्यावरती तुमचे 6 युनिट डिपेंड असणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये युनिट नंबर 1 आहे तुमचं पीक आर्किटेक्चर. मग तुम्हाला ह्याच्यात काय शिकायचंय? तर पीक आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले शिकायचंय सिस्क आणि रिस्क मधला डिफरन्स काय, बरोबर? हे बेसिक आहे. हे आपण 8051 मध्ये पण शिकलेलो आहोत. सिस्क आणि रिस्क जे तुम्ही 8051 मध्ये डिफरन्स शिकलात तोच इकडे असणार आहे. व्हॉन न्यूमन हवार्ड जो तिकडे डिफरन्स होता तोच इकडे असणार आहे. म्हणजे हे पॉइंट तुमचे कॉमन आहेत. 8051 मायक्रोकंट्रोलर असू द्या किंवा पीक असू द्या, पीक मायक्रोकंट्रोलर असू द्या. म्हणजे तुम्ही 8051 चं आर्किटेक्चर स्टडी करा किंवा पीकचं आर्किटेक्चर स्टडी करा. हे जे पॉइंट आहेत तुमच्या ह्या कन्सेप्ट आहेत सिस्क, रिस्क, हवार्ड, व्हॉन न्यूमन ह्या सेम राहणार आहेत, बरोबर? तर तुम्हाला त्याचं बेसिक पासून सुरुवात करायची. तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं कंपॅरिझन ऑफ सिस्क अँड रिस्क. देन आर्किटेक्चर, पीकचं आर्किटेक्चर कसं असणार आहे. आर्किटेक्चर एकदा ड्रॉ केलं की आर्किटेक्चर मध्ये प्रेझेंट असलेले कंपोनंट्स, प्रेझेंट असलेले डिव्हाइसेस, स्मॉल डिव्हाइसेस आर देअर. ते डिव्हाइसेस तुम्हाला डिटेल मध्ये स्टडी करायचे. मग कोणते असणार आहे ते? तर रॅम अँड प्रोग्राम मेमरी ऑर्गनायझेशन, प्रोग्राम काउंटर्स, स्टॅक पॉइंटर, बैंक सिलेक्ट रजिस्टर, स्टेटस रजिस्टर, data transfer instruction means when we have to transfer the data from one memory to the another, at that time we have to study the instructions called as the data transfer instructions, arithmetic and logical instructions, and assembly language programs. Depend on that type of the instruction you have to write the program, assembly language program. त्या instruction वरती based assembly language program तुम्हाला लिहायचे. Then unit number 2 असेल तुमचं, हा जरा पीक आर्किटेक्चर युनिट नंबर 1. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये प्रेझेंट असलेले ऑल डिव्हाइसेस किंवा तुम्ही म्हणू शकता कंपोनंट्स त्याचा स्टडी करायचा आहे.
आणि डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आणि अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन स्टडी करून त्याच्यावरती आधारित तुम्हाला असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम लिहायचा. आता युनिट नंबर 2 असेल असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. युनिट नंबर 2 असेल असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे सगळेच प्रोग्राम स्टडी करायचे जे असेंब्ली लँग्वेज वरती बेस्ड असतील. मग हे आता आपण फक्त 2 इन्स्ट्रक्शनचे टाइप शिकलो. कुठले कुठले? डाटा ट्रान्सफर आणि अरिथमेटिक लॉजिकल ऑपरेशन्स यांचेच इन्स्ट्रक्शन शिकलो. म्हणजे आपले काही इन्स्ट्रक्शन्स पेंडिंग आहेत ते आपल्याला कुठे कव्हर करायचे? युनिट नंबर 2 मध्ये. तिथे तुमच्या असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम जिथे स्टडी करायचे त्याच्या आधी तुम्हाला आणखी काही इन्स्ट्रक्शन शिकायचे. त्याला आपण म्हणतो ऍड्रेसिंग मोड्स. ठीक आहे. ऍड्रेसिंग मोड्स तुमचे 7-8 टाइप आहेत ऍड्रेसिंग मोडचे. त्या ऍड्रेसिंग मोड्स वरती डिपेंड इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत. ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला स्टडी करायचे. ऍड्रेसिंग मोड्स फॉर PIC 18 मायक्रो कंट्रोलर. आपण जो स्टडी करणार आहोत तो आहे तुमचा PIC 18 मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. PIC 18 मायक्रो कंट्रोलर असणार आहे. त्याच्यानंतर ब्रांच इन्स्ट्रक्शन असतील, कॉल, रिटर्न, बीट ऍड्रेसेबल इन्स्ट्रक्शन्स, हे सगळे इन्स्ट्रक्शन स्टडी करायचे आणि त्याच्यावरती डिपेंड असलेले असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम्स तुम्हाला स्टडी करायचे. ठीक आहे. हा आहे तुमचा युनिट नंबर 2. देन युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 आहे प्रोग्रामिंग ऑफ PIC मायक्रो कंट्रोलर इन C. प्रोग्रामिंग ऑफ PIC microcontroller in C. आता युनिट नंबर 1 मध्ये बेसिक आर्किटेक्चर शिकला, थोडंफार इन्स्ट्रक्शन स्टडी केले. 2 मध्ये असेंब्ली लँग्वेज शिकला, 3 मध्ये कोणती लँग्वेज शिकायची? C लँग्वेज. बरोबर. प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला कुठल्या लँग्वेज मध्ये लिहायचे? C लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करायची. मग याला थोडीफार तुम्हाला एम्बेडेड C ची कन्सेप्ट माहिती असली पाहिजे. ती आपल्याला एम्बेडेड C ची कन्सेप्ट इथे शिकायची युनिट नंबर 3 मध्ये. नेक्स्ट आहे युनिट नंबर 4 स्पेशल हार्डवेअर फीचर्स अँड प्रोग्रामिंग. स्पेशल हार्डवेअर फीचर्स अँड प्रोग्रामिंग. दिस इज युअर युनिट नंबर 4. मग ह्या युनिट नंबर 4 मध्ये काय शिकायचंय तुम्हाला? टाइमर्स रिक्वायर्ड फॉर CCP applications, CCP module in PIC 18 microcontroller, then its applications, then comparing points and so on. हे सगळं कशाशी रिलेटेड असणार आहे? तुमचं CCP शी रिलेटेड युनिट असणार आहे. ते आहे तुमचं स्पेशल हार्डवेअर फीचर्स अँड प्रोग्रामिंग. देन नेक्स्ट युनिट इज युनिट नंबर 5 इंटरप्ट प्रोग्रामिंग. Unit number 5 is interrupt programming. इंटरप्ट आपण ऑलरेडी इंटरप्ट कन्सेप्ट शिकलेलो आहे 8051 मायक्रो कंट्रोलर मध्ये. पण इथे तुम्हाला काय करायचं आहे? इंटरप्ट प्रोग्रामिंग म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रोग्राम मध्ये आपण इंटरप्ट कसा देतो, इंटरप्ट इन्स्ट्रक्शन कसं ऍड करतो ते इथे तुम्हाला शिकायचं आहे. Programming of timer interrupt, programming of external interrupt, serial port programming and interfacing. Interfacing चे प्रोग्रामिंग तुमचे सुरू होतील. बरोबर. इंटरप्ट फंक्शन आलं की तिथे तुमचे लगेच इंटरफेसिंग सुरू झालेले असते. नेक्स्ट युनिट नंबर 6 आहे इंटरफेसिंग ऑफ PIC मायक्रोकंट्रोलर. इंटरफेसिंग ऑफ PIC मायक्रो. आता इंटरफेसिंग मध्ये काय करतो पाहतो? सॉफ्टवेअर मध्ये प्रोग्रामिंग करतो आणि त्याने तुमचं हार्डवेअर रन केलं जातं. हे असतं तुमचं इंटरफेसिंग. म्हणजे प्रोग्रामिंग पार्ट हा तुमचा सॉफ्टवेअर पार्ट होतो आणि त्याने तुम्ही एखादा हार्डवेअर रन करता किंवा कंट्रोल करता, तो तुमचा हार्डवेअर पार्ट असतो. असं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं कॉम्बिनेशन जिथं असतं तो तुमचा इंटरफेसिंग पार्ट असतो. तर टोटल तुमचं 6 युनिट नंबर 6 हे इंटरफेसिंग वरती डिपेंड असणार आहे.
मग इंटरफेसिंग कशा सोबत असणार आहे पहा. PIC 18 तुम्ही शिकताय बरोबर. PIC 18 मायक्रो कंट्रोलर आहे. तो PIC 18 मायक्रो कंट्रोलर इंटरफेसिंग विथ ADC, that is analog to digital converter, then programming of ADC using interrupts, measurement of temperature and voltage using PIC microcontroller, then interfacing with digital to analog converter. हे सगळं कशाने इंटरफेस करायचे तुम्हाला. PIC मायक्रोकंट्रोलर, PIC 18 मायक्रोकंट्रोलर. ह्याचं तुम्हाला इंटरफेसिंग शिकायचंय रिले सोबत, ऑप्टो आयसोलेटर सोबत. हे तुमचं झालं इंटरफेसिंगचा पार्ट. इंटरफेसिंग म्हणजे काय, तुम्हाला हार्डवेअर रन करायचंय युजिंग सॉफ्टवेअर और युजिंग प्रोग्राम. हे आहे तुमचे टोटल 6 युनिट्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल असणार आहे. टोटल तुम्हाला 8 प्रॅक्टिकल, कुठलेही 8 प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे. दिलेले प्रॅक्टिकल आहे तुमचे 30. आउट ऑफ 30 यू हॅव टू प्रिपेअर परफॉर्म दी 8 प्रॅक्टिकल. यातले 2 इंटरफेसिंग कंपल्सरी असतील. तुम्हाला 2 प्रॅक्टिकल इंटरफेसिंग वरती रन करायचे आणि 6 प्रॅक्टिकल्स हे तुमचे प्रोग्रामिंग वरती असतील. ठीक आहे. हे झालं तुमचं सिलेबस. आता ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करू तर तुमच्या युनिट नंबर 1 चं नाव आहे PIC आर्किटेक्चर. ठीक आहे. आता एक हेडिंग द्या. युनिट नंबर 1, युनिट नंबर 1 PIC आर्किटेक्चर. युनिट नंबर 1 असेल PIC आर्किटेक्चर. हेडिंग द्या नोटबुक मध्ये PIC आर्किटेक्चर. PIC कशाला म्हणायचं का. PIC, long form of this PIC is nothing but peripheral interface controller. पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. राईट. हे आहे तुमचं लॉंग फॉर्म ऑफ PIC आर्किटेक्चर. आर्किटेक्चर कशाला म्हणायचं. आर्किटेक्चर म्हणजे काय, तुमचं इलेक्ट्रॉनिक सर्किट प्रोग्राम टू कॅरी आउट दी व्हास्ट टास्क. एखादा टास्क खूप मोठा आहे. ठीक आहे. असा एखादा टास्क की जो खूप मोठा आहे, मॅन पॉवर यूज करून आपण नाही सॉर्ट आउट करू शकत, किंवा खूप सारे कंपोनंट्स, खूप सारे युनिट्स आपल्याला एकत्र करावे लागतात. त्यावेळेस आपण काय करतो, ते सगळे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स प्रोग्राम करून. प्रोग्राम कशासाठी करतो आपण, ऑटोमेशन आणण्यासाठी. बऱ्याचशा गोष्टी प्रोग्रामिंगने काय होतात, ऑटोमॅटिक रन केल्या जातात. तर हे प्रोग्राम यूज करून व्हास्ट रेंजचे जे टास्क आहेत, खूप मोठे जे टास्क आहेत, ते परफॉर्म करण्यासाठी आपण आर्किटेक्चर यूज करतो. ठीक आहे. तर तुमचं FMA मध्ये ऑलरेडी तुम्ही जे शिकलात, FMA मध्ये जे आर्किटेक्चर शिकलात ते होतं तुमचं 8051 आर्किटेक्चर. आणि ऍडव्हान्स मायक्रो कंट्रोलर मध्ये जे तुम्ही शिकणार आहात ते आहे तुमचं PIC 18 मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. दोन्ही मध्ये डिफरन्स लक्षात आला. तुम्ही सेकंड इयरला असताना जो FMA शिकला त्याच्यामध्ये तुमचा 8051 होता. 8051 मायक्रो कंट्रोलर तुम्ही यूज केला. आता तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जो स्टडी करणार आहे, आर्किटेक्चर पासून लास्ट युनिट इंटरफेसिंग पर्यंत जो मायक्रो कंट्रोलर असणार आहे तो आहे तुमचा PIC 18. मग आता हे PIC 18 काय आहे, त्याच्यानंतर तुमचं PIC 16 काय आहे, PIC 10 काय आहे, हे सगळे काय तुमचे फॅमिलीज आहे. कशाची, PIC सेरीजची. बरोबर. हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. पण ह्या युनिट साठी जो बेस लागतो तो आहे तुमचा रिस्क आणि सिस्क. तर आपण सुरुवातीला ह्याचं कंपॅरिझन करू. व्हॉट इज मीन बाय रिस्क अँड सिस्क. रिस्क अँड सिस्क. आता पाहायचं लावून तुम्ही काय, रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. रिस्क म्हणजे काय आहे, रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. आणि सिस्क म्हणजे काय आहे, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट
computer. Yeah? These are the long forms of RISC and CISC. मग आता RISC आणि CISC चा ऍक्च्युअल डिफरन्स काय आहे तर याच्या नावातच येतं. जर तुम्ही पाहिलं रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर म्हणजे अर्थात इथे जे इन्स्ट्रक्शन्स असणार आहे ते कमी असणार आहे. रिड्यूस म्हटलंय ना म्हणजे कमी इन्स्ट्रक्शन्स असणार आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर इथे तुमचे मॅक्सिमम असणार आहे. इथे जे इन्स्ट्रक्शन यूज केले ते सिंपल फॉर्मॅट मध्ये असतील. इथे जे इन्स्ट्रक्शन्स यूज केले ते कॉम्प्लेक्स फॉर्मॅट मध्ये असतील. हे तुम्हाला नावावरून दोन इझिली दोन डिफरन्स सांगता येतील. पण बाकीचे डिफरन्स पॉइंट आहे मग ते काय आहे चेक करा वन बाय वन. फर्स्ट इज इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट. ठीक आहे तर सिस्क मध्ये हा तुमचा सिस्क आहे रिस्क आहे. सिस्क मध्ये इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट हा व्हेरिएबल असतो. इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट व्हेरिएबल असतो आणि रिस्क मध्ये तो फिक्स असतो. इन्स्ट्रक्शनचा जो काही फॉर्मॅट आहे तो तुमचा सिस्क मध्ये व्हेरिएबल असेल आणि रिस्क मध्ये तो फिक्स असतो. ठीक आहे. देन नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्लेक्स मध्ये काय असतील जास्त असतील मग ते असतात अप टू 120 टू 350. मॅक्सिमम इन्स्ट्रक्शन्स लागतात ज्यावेळेस आपण सिस्क मध्ये प्रोग्रामिंग करतो. मॅक्सिमम इन्स्ट्रक्शन्स असतात किती असतात 120 टू 350 पर्यंत असतात. But in RISC, minimum instructions are there. They are less than the 100. 100 पेक्षाही कमी इन्स्ट्रक्शन्स आपल्याला लागतात RISC मध्ये प्रोग्रामिंग करण्यासाठी. नेक्स्ट आहे ऍड्रेसिंग मोड्स. आता ऍड्रेसिंग मोड्स आपल्याला डिटेल मध्ये शिकायचे पण इन शॉर्ट सांगते मी तुम्हाला. आपल्याकडे 7 ते 8 ऍड्रेसिंग मोड असतात. इमिजिएट ऍड्रेसिंग, डायरेक्ट ऍड्रेसिंग हे तुम्हाला डिटेल मध्ये शिकायचे. ठीक आहे. तर ऍड्रेसिंग मध्ये काय असतात तुमचे इन्स्ट्रक्शन्स फिक्स असतात. त्या इन्स्ट्रक्शन तसे तुमचे ऍड्रेसिंग मोड सिस्क मध्ये किती आहेत आणि रिस्क मध्ये किती आहेत का. सिस्क मध्ये आहे 12 टू 24. 12 to 24 addressing modes are there and in RISC there will be limited up to 3 to 5. फक्त 3 ते 5 ऍड्रेसिंग मोड आहेत. तर त्याच्या उलट तुमच्या सिस्क मध्ये 12 टू 24 ऍड्रेसिंग मोड असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे जनरल पर्पज रजिस्टर्स. जनरल पर्पज रजिस्टर म्हणजे तुमची रजिस्टर बँक आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रजिस्टर्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर ते जनरल पर्पज रजिस्टर्स सिस्क मध्ये आहेत 8 टू 24. 8 टू 24 जनरल पर्पज रजिस्टर्स are there. 8 to 24 and RISC there will be a large number of general purpose registers having the count from 32 to 192. These are the general purpose registers in the RISC. RISC मध्ये जनरल पर्पज रजिस्टर किती असतात 32 to 192 असतात. ह्याच्या उलट सिस्क मध्ये खूप कमी असतात 8 to 24 जनरल पर्पज रजिस्टर आर देयर. नेक्स्ट आहे क्लॉक रेट. क्लॉक रेट हा तुमचा सिस्क साठी असेल 33 to 50 मेगाहर्ट्ज. 33 to 50 megahertz and this count is in 1992. 1992 मधला तुमचा काउंट आहे तो किती आहे 33 to 50 मेगाहर्ट्ज आणि रिस्क मध्ये आहे 50 to 150 मेगाहर्ट्ज. रिस्क मध्ये किती आहे 50 to 150 megahertz and this count is in the 1993. Clear? हा असेल तुमचा 1993 मधला काउंट. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा पाइपलाइन. सिस्क मध्ये कुठली पाइपलाइनिंग गरजेची नाहीये. सिस्क मध्ये कुठली पाइपलाइनिंग गरजेची नाही आणि जरी पाइपलाइनिंग केलेली असेल तर ती खूप कमी प्रमाणात असते. लेस पाइपलाइनिंग इज देयर आणि रिस्क मध्ये मोर पाइपलाइनिंग असते. पाइपलाइनिंग जास्त असतात. पाइपलाइनिंग कशाला म्हणतो आपण जी तुमची डाटा किंवा ऍड्रेस कॅरी करायचं काम करते त्याला आपण पाइपलाइनिंग म्हणतो.
नेक्स्ट आहे रजिस्टर सेट. सिस्क मध्ये एकच रजिस्टर सेट यूज केला जातो आणि रिस्क मध्ये नंबर ऑफ मल्टिपल रजिस्टर सेट यूज केले जातात. हे तुम्हाला इथे काउंट वरनं काढायचं असेल. याचा काउंट किती आहे? 8 to 24 जनरल पर्पज रजिस्टर्स आहे, पण इथे 32 to 192 तुमचे जनरल पर्पज रजिस्टर आहे. म्हणजे तुमची इथे रजिस्टर काय? रजिस्टरचा एकच सेट आहे, इथे तुमचे मल्टिपल सेट्स अवेलेबल आहेत. क्लियर? नेक्स्ट आहे तुमचं इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन. आता इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन सिस्क मध्ये मायक्रो प्रोग्राम यूज करून तुमचं इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन केलं जातं आणि तर हार्डवेअर यूज केलं जातं प्रोग्राम एक्झिक्युशन साठी. इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन साठी हार्डवेअर वापरलं जातं, इथे तुमचं मायक्रो प्रोग्रामिंग यूज केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा कॉम्प्लेक्सिटी. ऑब्विसली नावातच आहे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट म्हटलं म्हणजे कॉम्प्लेक्सिटी जास्त कोण असणार आहे? कॉम्प्लेक्स कोण असणार आहे? सिस्क. ह्याच्या उलट सिंपल कोण असणार आहे? रिस्क. बरोबर. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा इन्स्ट्रक्शन्स. आता जर हा कॉम्प्लेक्सच आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन सुद्धा कसे असणार आहे? ते कॉम्प्लेक्स असणार आहे. रिस्क मध्ये जे इन्स्ट्रक्शन यूज केले जाते ते सिंपल असतील. आणि लास्ट पॉइंट असेल सायकल रिक्वायर्स. हियर मल्टिपल सायकल्स आर रिक्वायर्ड फॉर दी एक्झिक्युशन. एक्झिक्युशन साठी तुम्हाला मल्टिपल सायकल्स लागतात. ह्याच्या उलट इथे तुम्हाला कमीत कमी सायकल्स लागतात किंवा तुम्ही म्हणू शकता एका सायकल मध्येही त्याचं इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होऊ शकतात. हियर फॉर सिस्क पर्पज यू नीड दी मल्टिपल सायकल्स फॉर एक्झिक्युशन. हियर सिंगल सायकल नीड फॉर दी एक्झिक्युशन. क्लियर? हे झालं तुमचं सिस्क आणि रिस्कचं कंपॅरिझन. हा ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो बऱ्याचदा, सिलेबसला आहे तुमच्या. नेक्स्ट पॉइंट जो आहे कंपेअर हवर्ड अँड होम न्यूमन. हा सिलेबसला नाही पण तुम्हाला माहित असायला. सेकंड पार्ट आहे हवर्ड अँड होम न्यूमन. हा जरी तुमच्या सिलेबस जर तुम्ही युनिव्हर्सिटीचा युनिपुण्याचा सिलेबस डाउनलोड केला तर तिथे तुम्हाला दिसणार नाही, पण हा नेसेसरी आहे. हा बेसिक पार्ट आहे. तो तुम्हाला प्रॅक्टिकल पर्पज मध्ये विचारू शकतात किंवा ओरल मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता सिस्क आणि रिस्क मध्ये कोणाला काही डाऊट नसावं असं मला वाटतं, कारण थेरॉटिकल पार्ट आहे, इझिली तुम्ही स्टडी करू शकता. ह्याच्यामध्ये हा टोटल तुमचा थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्ही वाचला तरी कळणारा पार्ट. त्याच्यामुळे आपण ह्याच्यात जास्त काही नको वेस्ट करायला. हाही पार्ट तसाच आहे, कंपॅरिझन पॉइंट इझिली वाचून कळतात. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रोग्रामिंग जमायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन समजायला पाहिजेत आणि आर्किटेक्चर समजायला पाहिजे. म्हणून मी याच्यावरती जास्त काही वेस्ट करत नाही. हे तुम्ही जरी आता लक्षात नसेल राहिलं तरी वाचून घ्या. लक्षात राहिलं एवढं काही त्याच्या नावात रेडिओस म्हणजे इन्स्ट्रक्शन सेट कमी असतात, ते जास्त असतात. इन्स्ट्रक्शन व्हेरिएबल असतात, फिक्स्ड असतात. इन्स्ट्रक्शनचा काउंट जास्त असतो, कमी असतो. त्याच्यानंतर तुमचे जनरल पर्पज रजिस्टर कमी आहे, तिकडे जास्त आहे. त्याची क्लॉक रेट हा तिथे 33 to 50 असेल, इथे 50 to 150 असेल. हे खूप सोपे पॉइंट आहेत, इझिली तुम्ही मेमराइज करू शकता. रिमेंबर पार्ट आहे हा, रिमेंबर इझिली करू शकता. नेक्स्ट हेडिंग द्या हवर्ड अँड होम न्यूमन. नेक्स्ट हेडिंग द्या हवर्ड आर्किटेक्चर अँड होम न्यूमन आर्किटेक्चर. हवर्ड आर्किटेक्चर अँड होम न्यूमन आर्किटेक्चर हा तुमचा सेकंड पॉइंट. आता हा सिलेबसला नाहीये, तुम्ही जर सिलेबस कॉपी घेतली जुनी पुण्याची तर तुम्हाला सिलेबसला दिसणार नाही, पण नेसेसरी माहिती असायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हवर्ड आणि होम न्यूमन. आपण एक काम करू, आधी होम न्यूमन मग हवर्ड घेऊ. याच्यासाठी की तुमचं होम न्यूमन आधीचं व्हर्जन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचं तुमचं व्हर्जन आहे हवर्ड, म्हणून आपण उलट करू म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. मला मेमराइज करायला रिमेंबरिंग पर्पज सोपं जाईल. आता पहा
होम न्यूमन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डाटा बस आणि प्रोग्राम बस सेपरेट आहे. डाटा अँड प्रोग्राम बस ह्या सेपरेट नाही. डाटा अँड प्रोग्राम बस नॉट सेपरेट. ज्याच्यामध्ये प्रोग्राम आणि डाटा बस सेपरेट नाही म्हणजे काय एकच आहे, त्याला म्हणायचं होम न्यूमन. त्याच्या उलट काय असेल, इथे काय असतील सेपरेट. डाटा बस आणि प्रोग्राम बस आर सेपरेट. ठीक आहे. मग ह्याचं जर ओरली तुम्ही असं पाहिलं की डाटा बस प्रोग्राम बस नॉट सेपरेट अँड हिअर सेपरेट, अंडरस्टँड करायला थोडंसं डिफिकल्ट जातं. तेच आपण डायग्राम थ्रू काढलं. तेच जर आपण डायग्राम थ्रू काढलं तर हा असेल तुमचा सीपीयू. ठीक आहे. इथे असेल तुमचा सीपीयू. कुठलाही सीपीयू म्हणजे काय, तुमचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. तुम्ही जे काही इनपुट देता त्याच्यावरती प्रोसेस होऊन तुम्हाला काय मिळतं, आउटपुट मिळतं. मग इथे जे मिळणार आहे ते असेल तुमचं इनपुट आउटपुट, म्हणजेच काय तुमचं इनपुट आउटपुट डिव्हाइस. बरोबर. आता इनपुट आउटपुट डिव्हाइस काय असेल का, तुमचं जे काही इनपुट आउटपुट असणार आहे ते तुम्हाला इथे कुठे दिसणार आहे, डिव्हाइस वर. प्रिंटर असेल, मॉनिटर असेल, तुमचं फायनली तुम्ही पुढे कॉपी पेस्ट करताय, सीडी ड्राईव्ह करताय, हे सगळे काय तुमचे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. बरोबर. मग आता ह्याला ज्यावेळेस आपण इनपुट देतो तर इनपुट देताना आपल्याला डाटा आणि प्रोग्राम दोन्ही द्यावे. मग इथे काय म्हटलं आपण, डाटा आणि प्रोग्राम नॉट सेपरेट म्हणजे काय एकच. डाटा अँड प्रोग्राम मेमरी. बरोबर. डाटा आणि प्रोग्राम मेमरी सेपरेट आहेत का, नाही, एकच. डाटा आणि प्रोग्राम साठी एकच मेमरी आहे. इथे काय म्हणजे आपण सेपरेट, म्हणजे इथे काय तुमची डाटा मेमरी आणि इथे काय तुमची प्रोग्राम मेमरी. दोन्ही मेमरी कशा आहेत, सेपरेट. क्लियर. ही झाली डायग्राम. डायग्राम थोडंसं जास्त लक्षात राहील. नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे आता होम न्यूमन. होम न्यूमन मध्ये काय असणार आहे पहा, ग्रेटर फ्लो ऑफ डाटा नॉट पॉसिबल. ऑब्वियसली जर डाटा आणि प्रोग्राम एकच मेमरी आहे, डाटा आणि प्रोग्राम साठी जर एकच मेमरी आहे तर फ्लो कसा असणार आहे डाटाचा, फ्लो कसा असणार आहे, स्लो. बरोबर. इथे तर दोन्ही सेपरेट आहे, ऍट अ टाइम जाईल ना, म्हणजे फ्लो कसा असेल, हा. इथे जर डाटा आणि प्रोग्राम साठी एकच बस आहे, म्हणजे सपोज आता तुमची स्टुडंट नेण्यासाठी आणि स्टुडंटचं साहित्य नेण्यासाठी एकच बस असेल तर तिथे वेळ लागेल ना तुम्हाला, मुलं आणि त्यांचं साहित्य पोहोच करायला. त्याच्या उलट इथं दोन आहेत, दोन सेपरेट सेपरेट मेमरी, म्हणजे ते लवकर इझिली सायमल्टेनियसली पोहोचतील. म्हणजेच काय, ह्याचा जो डाटा फ्लो असणार आहे तो स्लो असेल, ह्याचा डाटा फ्लो फास्ट असेल. नेक्स्ट आहे कॉल्ड सिस्क मायक्रोकंट्रोलर. आता हे जर कॉम्प्लेक्स आहे, दोन्ही एकत्रच आहे, फ्लो व्हायला जास्त वेळ लागतोय, त्याच्यामुळे याला आपण म्हणू शकतो दिस इज द सिस्क टाइप ऑफ दी आर्किटेक्चर. सिस्क टाइप असेल. मग ह्याच्या उलट हा काय असेल, रिस्क असेल. बरोबर. रिस्क फास्ट असतो ऍज कम्पेअर टू सिस्क. नेक्स्ट आहे सिस्क जर असेल तर इन्स्ट्रक्शन कसे लागतात, जास्त. आपण शिकलो ना सिस्क आणि रिस्कचा डिफरन्स. सिस्क मध्ये इन्स्ट्रक्शन किती असतात, कसे असतात, मॅक्सिमम असतात. म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन मोर इन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड. इथे लेस इन्स्ट्रक्शन. किती इन्स्ट्रक्शन असतात सिस्क मध्ये, 1